ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। संस्कृती आर्ट फेस्टिवलला कालपासून ठाण्यात सुरुवात झाली। आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने सलग 11व्या वर्षी या फेस्टिवलचं आयोजन करण्यात येत आहे। 4 दिवस या निमित्ताने देशभरातील अनेक नामवंत कलावंत ठाणे शहरामध्ये आपली कला सादर करणार आहेत। काल संस्कृती आर्ट फेस्टिवलचे प्रणेते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महानगरपालिका आयुक्त संदीप माळवी, विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक आदींच्या उपस्थितीमध्ये काल या उत्सवाला सुरुवात झाली आहे। गणपती मंदिराजवळ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। जवळच उभारण्यात आलेल्या ॲम्फी थिएटरमध्ये क्लासिकल नृत्याविष्कार तर तरंग रंगमंचावर शास्त्रीय गायिका शुभा मुद्गल यांच्या गायनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्याचप्रमाणे मुद्रा मंचावर आसामी नृत्याने या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। केरळी कलाकारांचे पारंपरिक नृत्याविष्काराने सगळ्यांची मनं जिंकली आहेत। जवळच विरासत स्टेज उभारण्यात आला असून तेथे ठाण्यातील विविध कला संस्कृतीचा आविष्कार साकार होत आहे। आताच्या पिढीने इतका ताण वाढवून घेतला आहे की हा ताण कमी कसा करायचा त्या संभ्रमाचाही वेगळा ताण त्यांना उद्भवत आहे। तेव्हा तणावमुक्त होण्यासाठी श्रीमद दासबोधातील सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायोज्यता या 4 मुक्तींचा अवलंब दैनंदिन जीवनात करा, असे उद्बोधक प्रवचन सद्गुरू श्री वेणा भारती महाराज यांनी दिले। ठाण्यात सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सुरू असलेल्या 39व्या रामभाऊ माळगी स्मृती व्याख्यानमालेत तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली हे तिसरे पुष्प सद्गुरू श्री वेणा भारती महाराज यांनी गुंफले। यावेळेस व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या या सत्राचे अध्यक्ष CA संजीव ब्रह्मे, सुहास जावडेकर तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर उपस्थित होते। तणावमुक्त जीवनाचे सार उलगडताना सद्गुरू श्री वेणा भारती महाराज यांनी ताणतणाव अनेक प्रकारचे आहेत, हे ताण कमी करण्यासाठी सिंहावलोकन करा, वृद्ध मंडळींकडून जाणून घ्या, आपल्या परंपरा सोडू नका, आपल्या आरोग्याशीच नव्हे तर त्या भाग्याशी निगडित आहे, एखाद्याचा आदर्श घ्या पण विनाकारण स्पर्धा करू नका, असं मार्गदर्शन यावेळेस करण्यात आलं। दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी आई गावदेवीचा यात्रा महोत्सव साजरा होणार आहे। तसंच रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी आई गावदेवीचा पालखी सोहळा संध्याकाळी 3:30 ते रात्री 10 या वेळात संपन्न होणार आहे, अशी माहिती गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। यावेळेस बोलताना यंदा पालखी सोहळ्याचं 19वं वर्ष आहे। आई गावदेवी जत्रोत्सवाने शतक महोत्सव पार केला आहे। दरवर्षीप्रमाणे आकर्षक बनून कोपरी परिसरातील हजारो महिला मोरपिशी रंगाची साडी नेसून आणि पुरुष मंडळी झब्बा परिधान करून या पालखी सोहळ्यात सहभागी होतील। जत्रोत्सवामध्ये देखील सहभागी होतील। तसंच भजन, ब्रास बँड, बेंजो पथक, कोळी नृत्य हे या पालखी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असेल, असं देखील या निमित्ताने सांगण्यात आलं। यात्रोत्सवानिमित्त ठाणे पूर्व परिसरातील नागरिक आपल्या घराबाहेर रांगोळ्या काढणार आहेत। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार सुरेश म्हात्रे, खासदार नरेश म्हस्के, विक्रोळीचे खासदार संजय पाटील, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित राहतील। यावेळेस पत्रकार परिषदेला सचिव प्रशांत पाटील, खजिनदार दिनेश पाटील, सदस्य हेमेश्वर भोईर, त्याचप्रमाणे दीपक म्हात्रे उपस्थित होते। यंदाही पौष पौर्णिमेला, कारण पौष पौर्णिमेला या यात्रा दरवर्षी आमची साजरा केली जाते आणि या यात्रेपासून आपल्या महाराष्ट्रात सगळ्या देवीच्या यात्रा चालू होतात आणि याप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही दुग्धदाड्यामध्ये गावदेवीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि 12 तारखेला पालखी सोहळा पालखी निघणार आहे आणि त्यावेळेस सगळे आमच्या गावातले माय भगिनी, पुरुष मंडळी आणि इतर सुद्धा समाजातील लोक बाहेर भाषेवर भाग घेतात आणि इथना ढोल ताशा गजरात आणि बँडच्या गजरामध्ये जोरात नाचत गाजत यात्रा आमची पालखी आपली गावात कोपरी गावात जाते आणि कोपरी गावात सुद्धा सगळ्यांना त्याप्रमाणे गावातले जे काही भाविक आहेत, दाचूर लोक आहेत, ते त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था व्यवस्थित केली जाते आणि हे या वर्षीचा 74 वर्ष असल्यामुळे आणखी जोरात पालखी निघणार आहे आणि गुलालाच्या याच्यामध्ये जोरात पालखी निघणार आहे।
ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. चमचमीत सीकेपी पदार्थांची मनसोक्त मेजवानी. सीकेपी फूड फेस्ट 10 ते 12 जानेवारी, सीकेपी हॉल, खारकरवाडी, ठाणे पश्चिम. नक्की या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील स्वयं हॉस्पिटलच्या वतीने एक आगळीवेगळी योजना सध्या राबवली जात आहे. समाजामध्ये असे अनेक पेशंट्स असतात की त्यांना मोठमोठ्या रकमेच्यामुळे त्यांना ऑपरेशन्स करून घेणं अवघड जात असतं. अनेकदा सरकारी इस्पितळांमध्ये नंबरच लागत नाही आणि या दोन्ही गोष्टींमुळे अनेकदा आजार अंगावर काढणं हे रुग्णांच्या बाबतीत दिसून येत असतं. ही गोष्ट लक्षात घेऊन स्वयं हॉस्पिटलचे श्री डॉक्टर रोहित पांडे आणि आदित्य फडके यांनी पुढाकार घेऊन काही अत्यंत गरजेची अशा प्रकारची ऑपरेशन्स केवळ 30,000 रुपयांमध्ये करून देण्याचा विडा उचलला आहे. आणि विशेष म्हणजे यामध्ये औषधांचा खर्च देखील समाविष्ट असणार आहे. तर यामध्ये कुठली ऑपरेशन्स आहे आपण बघूया. यामध्ये अपेंडिक्स, मूळव्याध, फिस्टुला, बवासीर, हर्निया, पित्ताशय या संदर्भातले जे ऑपरेशन्स आहेत हे ऑपरेशन्स केले जाणार आहेत. या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्यावर आहेत डॉक्टर आदित्य फडके. डॉक्टर आदित्य हे गेल्या अनेक वर्षांपासून मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून कार्यरत आहेत. सर, माझा सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे की ही नेमकी योजना काय आहे? ही योजना बेसिकली सर्वांसाठी आहे. त्याच्यामध्ये आपण हे सर्व ऑपरेशन्स 30,000 रुपयामध्ये करत आहोत आणि औषधासकट आपण ते 30,000 रुपयामध्ये करत आहोत. याच्यामध्ये बेसिकली हे जे जनरल सर्जरीचे हे प्रॉब्लेम्स जे असतात, बेसिकली लोकांना पित्ताशयाचा त्रास असतो, पित्ताशयामध्ये खडे असतात, अपेंडिक्सचा त्रास असतो, हर्नियाचा त्रास असतो, पाईल्स, फिशर, फिस्टुलाचा त्रास असतो, ज्याच्यामुळे ते वर्षानुवर्षे पेनमध्ये असतात. तर अशा रुग्णांसाठी आपण ही योजना राबवली आहे स्वयं हॉस्पिटलतर्फे. त्याच्यामध्ये आपण अत्यंत कमी खर्चामध्ये हे सर्व ऑपरेशन्स करून देत आहोत आणि ते देखील आपण
लॅप्रोस्कोपी आणि लेझरद्वारे करून देत आहोत. म्हणजे जे सगळ्यात लेटेस्ट टेक्निक आहे या सर्व सर्जरीजसाठी, लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे शस्त्रक्रिया, त्या आपण करून देत आहोत 30,000 रुपयामध्ये औषधासकट. सर, खरंच अनेक गरजू रुग्णांना या योजनेचा फायदा होऊ शकणार आहे, परंतु यामध्ये तुम्ही काही क्रायटेरिया टाकलेला आहे की ही या योजनेचा लाभ नेमकं कोण घेऊ शकणार आहेत, या संदर्भात आम्हाला सांगा. याचा लाभ सर्व लोक घेऊ शकतात. याच्यामध्ये काही असं बंधन नाही आहे. ज्याला हे प्रॉब्लेम्स आहेत आणि ज्याच्यामुळे लोक सफर करतात या प्रॉब्लेम्समुळे, त्यापैकी कोणीही वयोगटातला पर्सन हे ऑपरेशन्स करू शकतो. 18 ते 50 वयोगटामध्ये हे जादातर प्रॉब्लेम्स सापडले जातात आणि जास्त करून 18 ते 50 वयोगटातली लोकच असतील जे जास्त करून येतील या सर्जरीसाठी. परंतु या व्यतिरिक्त देखील कुठल्या वयोगटातली लोक असतील तर त्यांना देखील या सर्जरीज आपण 30,000 रुपयामध्येच करून देत आहोत औषधासहित. साहजिकच ज्यावेळेस अशा प्रकारचे ऑपरेशन्स होतात त्यावेळेस रुग्णांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की यासाठी जो खर्च होणार आहे तो मेडिक्लेममध्ये रिएम्बर्स होणार आहे का, काय सांगाल? मेडिक्लेम आपल्याकडे आहेत. आपल्याकडे जवळपास सर्व मेडिक्लेम पार्टनर्स आमचे आहेत. तर मेडिक्लेममध्ये जर करायचं असेल तर मेडिक्लेममध्ये देखील ते करू शकतात. त्याच्यामध्ये ती कॅशलेस सुविधा देखील आपण आमचं हॉस्पिटल प्रोव्हाइड करतं. त्याच्यामध्ये पेशंटला कुठलाही चार्ज लागणार नाही. ते पूर्ण शस्त्रक्रिया मोफत होणार. आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगा की नेमके तुम्ही जी 30,000 रुपयांमध्ये ऑपरेशन्स ही जी योजना काढलेली आहे, या योजनेमध्ये नेमकी कुठले कुठले ऑपरेशन्स होणार आहेत? मी मेन सर्व ऑपरेशन सांगतोय. त्याच्यामध्ये पित्ताशयाचं ऑपरेशन, अपेंडिक्सचं ऑपरेशन, हर्नियाचं ऑपरेशन, गर्भपिशवीचं ऑपरेशन आणि पाईल्स फिशर फिस्टुला, लेझर पाईल्स फिशर फिस्टुला ऑपरेशन, हे ऑपरेशन्स मेनली होणार आहेत. निश्चितपणे सर, आता मला सांगा की पेशंट्सनी ही जी सगळी योजना आहे याचा कशा प्रकारे लाभ घ्यायचा आहे? या ऑपरेशनचे रेट साधारणपणे 60,000 ते 1,00,000 या रेंजमध्ये असतात. ती सर्व ऑपरेशन्स आपण 30,000 रुपयामध्ये करून देत आहोत. नॉर्मल आमचे जे रेट्स आहेत ते 60,000 to 1,00,000 असे रेट्स आहेत या सर्व ऑपरेशनचे. ते सर्व ऑपरेशन्स आपण 30,000 रुपयामध्ये स्पेशल ऑफर म्हणून देत आहोत. स्वयं हॉस्पिटलचे डॉक्टर रोहित पांडे हे देखील आत्ता आपल्यावर आहेत. रोहित सर, ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि मला सांगा, स्वयं हॉस्पिटलच्या वतीने 30,000 रुपयामध्ये ऑपरेशन्स ही जी संकल्पना तुम्ही मांडलेली आहे याचा फायदा पेशंट्सना कशा पद्धतीने होणार आहे? सर बघा, कसं आहे की आपल्या ठाण्यामध्ये बरेचसे असे पेशंट आहेत जे गोरगरीब आहेत आणि त्यांना जे सर्व सर्जरीज आहेत गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेले की म्हणजे त्यांना पुढच्या महिन्याचं 2 महिन्याचं असं त्यांना डेट भेटतात. हां, थोडाफार जे आहे ते फायनान्शियली सेक्युअर आहेत म्हणून ते तेवढा करू शकतात. तर 30,000 कोणताही पेशंट अरेंज करू शकतो सर, जो गंगूबाईमध्ये किंवा कडवा हॉस्पिटलमध्ये जातो. हां, तर ते 30,000 अरेंज करू शकतो. आणि जर आपण ह्या खर्चात ऑपरेशन केलं तर ते सर पेशंटसाठी चांगलंच असणार की लाखो पेशंट याचा फायदा घेऊ शकतो. एक्झॅक्टली, याचा निश्चितपणे आपल्या पेशंट्सना फायदा होईलच. परंतु ही जी योजना आहे ही योजना कधीपासून कधीपर्यंत सुरू राहणार आहे त्याविषयी अधिक माहिती द्या. सर, ही स्कीम जी आहे 1 जानेवारी 2025 पासून 28 फरवरी 2025 पर्यंत असणार. आपला हे 2 महिना जानेवारी आणि फरवरी हा पेशंट याचा लाभ घेऊ शकतो. नॅचरली पुन्हा एकदा तोच प्रश्न येतोय की यासाठी काही अटी आणि शर्ती असणार आहेत का? यासाठी काही क्रायटेरिया असणार आहे का? तुमची ही जी 30,000 रुपयात ऑपरेशनची ही जी योजना आहे याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे? सर, क्रायटेरिया काहीच नाही, फक्त तेवढंच आहे की म्हणजे आपल्याकडनं जे औषध आहे आणि सर्जरी आहे ते सगळं त्याच्यात इन्क्लुडेड असणार. हां, फक्त जे तपासणीसाठी आहे प्रत्येक वेगवेगळे पेशंट असतात सर, कोणाला काय तपासणी करायचं आहे ते कन्सल्टंट आणि आपले जे सर्जन आहेत ते डिसाईड करणार. तर ते तपासणी बाहेर होतात त्यांना ते पे करावं लागेल, तेवढंच. सर, जाता जाता पेशंट्सना काय आवाहन कराल? पेशंटला मी हेच आवाहन करणार, ज्यांना सर्जरीसाठी गरज आहे त्यांना मी एवढं सांगणार की हा कॅम्पचा ते फायदा घेतले तर त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे की उगाचच ते अंगावरती काढून आजार मोठा वाढवण्यापेक्षा आहे की ते येऊन सर्जरी करून घ्या आणि त्यांच्या नोंदणी वगैरे इकडे झालं तर त्यांच्या सर्जरी लाईनअप होऊन जाणार. तज्ञ शस्त्रज्ञान असणारे जे आपले सर्जन आहेत डॉक्टर आदित्य फडके सर, त्यांच्या अंडर आपलं हे सर्जरी होणार. आणि सर्वात चांगली गोष्ट काय सर, ते सर आपले मॉर्निंग इव्हनिंग हॉस्पिटलमध्येच राहतात तर पेशंटला 24/7 सर्जनचा ऑब्झर्वेशनमध्ये असणार.
तर पुन्हा एकदा सांगतो, स्वयं हॉस्पिटलच्या वतीने गरजू रुग्णांसाठी 30,000 रुपयांमध्ये काही ऑपरेशन्स करून देण्याची योजना आणण्यात आलेली आहे, जी सगळ्या रुग्णांनी त्याचा निश्चितपणे लाभ घेतला पाहिजे। या संदर्भात तुम्हाला अधिक काही माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर क्रमांक आहे, त्यांच्याशी संपर्क साधा। त्याचप्रमाणे ॲड्रेस देखील दिलेला आहे, त्यांच्याशी देखील तुम्ही संपर्क साधू शकता। तुम्ही दोघंही आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद। चित्पावन ब्राह्मण मंडळ ठाणे या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ग्राहक पेठेचं उद्घाटन काल आमदार श्री संजय केळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालं। दरवर्षी चित्तपावन ब्राह्मण मंडळ या संस्थेच्या वतीने या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात येतं। यंदा देखील 3 ते 12 जानेवारी या कालावधीमध्ये या ग्राहक पेठेचं आयोजन घंटाळे मैदान नौपाडा ठाणे पश्चिम येथे करण्यात आलं असल्याची माहिती श्री मिलिंद जोशी यांनी दिली। सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे। या प्रदर्शनामध्ये सर्व प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तू आपल्याला बघायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत। अगदी घरामध्ये किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपासून तर गृहशोभेच्या वस्तूंपर्यंत, त्याचप्रमाणे असंख्य प्रकारची वस्त्रप्रावरणं आणि खाद्य पदार्थांपर्यंतचे अनेक वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील। या व्यतिरिक्त देखील फर्निचर, त्याचप्रमाणे गृहशोभेच्या वस्तू, किचनमध्ये लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे युटेन्सिल्स या सगळ्याची भरमार या ठिकाणी असेल अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे। पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण खरेदीसाठी या ग्राहक पेठेला अवश्य भेट द्या असं आवाहन या निमित्ताने श्री मिलिंद जोशी यांनी केलं। या निमित्ताने लकी ड्रॉचं देखील आयोजन करण्यात आलं आहे, त्यामुळे ग्राहकांनी या ग्राहक पेठेला अवश्य भेट द्यावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी देखील केलं। चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या माध्यमातून गेली 10 वर्ष या ठिकाणी ग्राहक पेठ भरवली जाते आणि नवउद्योजक असतात त्यांना एक चांगली ते एक मार्केट मिळवून दिलं जातं। ठाणेकर तर नेहमीच जे चांगलं असेल त्या ठिकाणी भेट देतात, खरेदी करतात। आज या ठिकाणी या ग्राहक पेठेचं आज उद्घाटन झालं आहे आणि 10 दिवस हे 60 स्टॉल, विविध प्रकारचे या ठिकाणी स्टॉल आहेत आणि त्या स्टॉलला ठाणेकर निश्चितपणे भेटी देतील। मी आवाहन करीन की अवश्य आणि अवश्य आपण या ठिकाणी भेट द्या आणि विविध प्रकारचे आपल्याला या ठिकाणी वस्तू, खाण्याचे पदार्थ, असे विविध ज्याला म्हणता येईल वैशिष्ट्यपूर्ण अशा गोष्टी ज्या आहेत त्या या स्टॉलवर आपल्याला बघायला मिळतील। ठाणेकरांनी अवश्य या चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या ग्राहक पेठेला भेट द्यावी। नमस्कार, मी मिलिंद जोशी, अध्यक्ष चित्तपावन ब्राह्मण मंडळ ठाणे। आमच्या मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा 11व्या वर्षी घंटाळी मैदान, घंटाळी देवीच्या बाजूला ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे। ग्राहक पेठेची आज सुरुवात झाली आहे। आज दिनांक 3 जानेवारीपासून 12 जानेवारीपर्यंत ही ग्राहक पेठ सर्वांसाठी खुली आहे। ग्राहक पेठेची वेळ सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत आणि ग्राहक पेठेत खरेदी केल्यावर तुम्हाला लकी ड्रॉतर्फे एक पैठणी साडी जिंकण्याचीही तुम्हाला संधी आहे। या ग्राहक पेठेमध्ये जवळजवळ 60 स्टॉल्स आहेत। नेहमीप्रमाणे आपल्याला लागणाऱ्या नित्योपयोगी वस्तूंपासनं काही नाविन्यपूर्ण वस्तू देखील तुम्हाला इथे खरेदी करायला मिळतील सर्वांनी। त्यामुळे मी सर्वांना ठाणेकरांना आवाहन करतो की चांगल्या प्रकारच्या वस्तू आणि दर्जेदार माल खरेदी करण्याकरता आमच्या ग्राहक पेठेला भेट द्या। सकाळी 11 ते रात्री 9, तारीख 3 जानेवारी ते 12 जानेवारी। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानच्या माध्यमातून ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडी आम्ही दाखवत असतो। आपल्याही काही सूचना आणि समस्या असल्या तर आम्हाला जरूर संपर्क साधा। आमचा पत्ता आहे ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।